करत घालताना लोक मुक्ती। तिथे बारामतीत पुन्हा एकदा काका पुतण्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्यात। बारामतीमध्ये आमच्या उमेदवारांवर दबाव टाकून 20 लाखांची ऑफर दिल्याचा आरोप युगेंद्र पवारांनी केला। यावर अजित पवारांनी पलटवार केला। आता आरोप करत असले तरी त्यांच्यासोबत असताना त्यांनीच उपमुख्यमंत्री केल्याचं अजित पवार म्हणाले। त्या 8 पैकी साधारण 4 उमेदवार म्हणजे 4 सीटवर आमचे उमेदवार होते आणि एकेकाला त्यांनी 20 लाख रुपये तिथं असे दिलेत अशी चर्चा लोकांमध्ये आहे। गरीबाला किंवा सामान्य माणसाला दुसऱ्या गरीबाचं किंवा सामान्य माणसाचं दुःख तिथं कळत असतं आणि त्याच्यामुळं आपण उच्च शिक्षित तरुण स्वच्छ प्रतिमा असलेले असे आपण सामान्य कुटुंबातले उमेदवार तिथं दिलेत। त्यांनी दबाव पण आणला ह्या अशा लोकांना। ते शेवटी भेटतात। आमच्या पुढे खूप मोठी शक्ती आहे। बरेच पुढारी येतात, सांगतात असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे आणि त्यांची शहरं एकदम घाण असतात। अनेक राजकीय पक्षांनी मला उपमुख्यमंत्री केलं किंवा अर्थमंत्रालय दिलं, काहीतरी मला अक्कल आहे म्हणूनच दिलं ना। आरोप करणारे आता जरी माझ्यावर आरोप करत असले तरी मागे त्यांनीच मला तिथं उपमुख्यमंत्री म्हणून बसवलं। कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना आमदार निलेश राणेंनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीका केली। भाजपच्या नगराध्यक्षपदाची